तर एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजळ खेवळकर हे आपल्या काही मित्रांसोबत खराडी परिसरात रेव पार्टी करताना सापडले। दरम्यान पुण्यातील खराडी परिसरातील रेव पार्टीपूर्वी 2 ठिकाणी आरोपींनी पार्टी केल्याचंही समजते। खेवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रात्रभर पार्ट्यांचा धडाका लावला होता। या पार्ट्यांची टाइमलाईन सकाळच्या हाती लागली आहे। त्यानुसार पुण्यातील खराडी परिसरातील रेव पार्टीपूर्वी 2 ठिकाणी पार्टी झाली होती। खराडी येथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगर येथील पबमध्ये पार्टी केली होती। कल्याणी नगरमधील पब 1:30 वाजता बंद झाला होता। त्यामुळे दुसरी पार्टी मुंडवा भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली होती। हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे 3 वाजेपर्यंत पार्टीला परवानगी होती। त्यामुळे 3 वाजेपर्यंत आरोपी त्याच ठिकाणी होते। पण 2 ठिकाणी पार्ट्या करूनही आरोपींचं मन काही भरलं नव्हतं। त्यामुळे आफ्टर पार्टी करण्यासाठी स्टे बर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये त्यांनी पार्टी केली। स्टे बर्ड खराडीमध्ये असलेलं हॉटेल त्यांनी यासाठी बुक केलेलं होतं। इथे 2 महिलांसोबत 4 पुरुष असे रेव पार्टी सुरू होती। या पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू आणि नशेच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळून आल्या। याच दरम्यान सकाळी 5 ते 6च्या दरम्यान पुणे पोलिसांच्या शाखेनं या ठिकाणी छापेमारी केली आणि त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गांजा, हुक्का पॉट पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजळ खेवळकर यांच्याच नावानं हाऊस पार्टीसाठी हा फ्लॅट बुक करण्यात आला होता असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय। दरम्यान या आरोपींना अटक केल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आलं। तसेच प्रांजळ खेवळकर यांच्या हडपसरमधील घरावरही छापा टाकून काही वस्तू देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आज सकाळी 6:15 वाजता आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणि अल्कोहोल आणि ड्रग्सच्या सेवनाचे नमुने घेण्यासाठी ससून कॅज्युअल्टी येथे आणलं। सीएमओने केलेल्या प्राथमिक तपासणीनुसार 7 पैकी 2 जणांचे अल्कोहोलने सेवन केलं होतं आणि सर्वांचे रक्त आणि रवगीचे नमुने गोळा करून ते सील करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणते अपडेट समोर येत आहेत हे पाहावं लागेल।